हॅलो से गाईज, मी एबी ब्लॉग 47 म्हणजेच आदित्य भालेराव माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे. सो आजची ट्रिप आहे म्हणजे आम्ही चाललो आहे खरं तर गुहागरला, म्हणजे तिच्या आजोळी, माझ्या वाईफच्या आजोळी चाललो आहे. आणि आता मी गाडी काढून आलो पुढे, म्हणजे CNG पंपावरती आलो आहे. आणि पंपावरती आता मी CNG टाकेन आणि मग माझ्या फॅमिलीला घेऊन आम्ही निघू. तर हे बघा CNG पंप आहे आमच्या इथे. सो गाडी आणि आम्ही आता निघूच लवकरच. आणि सकाळचे वाजलेत 5:15 झालेत आणि मग निघू आम्ही. मित्रांनो, आता CNG टाकून झालेली, आता आम्ही निघालो. आणि मी आता वाईफला सुद्धा घ्यायला आलेलो, घरी होती ती. CNG टाकून झाल्यानंतर आता बघा आम्ही निघालो सगळे. आणि जर्नी तर मस्तच असणार आहे, कारण का ती खूप एक्सायटेड आहे गावी जाण्यासाठी. वर्षातून एकदाच जाते, त्यामुळे ती एक्सायटेड आहे. तिची मम्मी पप्पा वाट बघतात पुढे. आणि आम्ही इथून निघालो की लगेच तिकडे पोहोचू. हा सुद्धा उठलाय सकाळी सकाळी लवकरच. निघालो की डायरेक्ट पहिले पोहोचू मम्मीच्या इथे आणि तिथून घेऊ त्यांना. आणि मग तिथून आम्ही पुढे निघू मग. आणि नाश्ता वगैरे मग टाकूच पुढे कसं काय रूट आहे ते. सो तिच्या मम्मीच्या इथे पोहोचलो. तिला कधीच फोन केला होता, ती अजून आली नाही खाली. बघा इकडे अजून तिची वाट बघतो आम्ही. मम्मीकडे आलोय पण अजून काय खाली उतरली नाही. वैतागलेले आमचे कस्टमर. फोन करते तर फोन तर उचल. हॅलो गाईज, फादर बघा आमचे. आणि किती सामान आहे, सामान किती घेतलं ते बघा. एवढ्या बॅग आहेत, भरपूर बॅग आहेत. आणि आमची गाडी सुद्धा आहे. बॅगेची सिटिंग अरेंजमेंट चालू आहे. भरपूर बॅग झालेले आहेत. बॅगा व्यवस्थित लावायला घेतल्यात. फादर लावतात. गाईज, फादरने मला वरती बोलवलं, काहीतरी स्पेशल असणार आहे नक्की. गाडी लॉक करूयात पण. आणि आता वरती चाललो आहे. तो काही सगळे रेडी आहेत. हे बघा रेडी आहेत सगळे. अजून तर चालूच आहे. शॉपिंगचं पण झालेलं आहे, शॉपिंगच चालू आहे. चलो पटापट. हाँ स्पेशल है मेरे लिए कुछ तो. देखो वाह बाय, टी-शर्ट लिया है वाय, एक नंबर क्वालिटी. गोवा डायरेक्ट, गोवा सिस्टम डायरेक्ट मस्त घेतलेलं आहे. आता मी एकदा ट्राय करतो, मग नंतर दाखवतो तुम्हाला. आता नाही घेतलेला लाईट मध्ये तर एकदम खतरनाक दिसत, तुम्हाला माहिती आहे. एकदम रॉयल क्वालिटी आहे. सर्वात लेट झाला का पण भाई, तुझ्यामुळे लेट झालं. मी काय केलं नाही, तुझ्यामुळे लेट झालेलं आहे जास्त. कारण काय आम्ही बरोबर टायमावरती पोहोचलो, कारण की तुला येतानाच किती उशीर झाला. बस सर्वात लेट तूच आहे. बाकी सगळ्यांची पॅकिंग होऊन आहे, बसले पण सगळे रेडी मध्ये आहेत. हॅलो गाईज, आता निघालो आम्ही सगळी फॅमिली बघा. आणि आता निघतोय. नेरळमध्ये. आणि नेरळमध्ये तुम्हाला फेमस स्पॉट तर माहीत असेल काय आहे. आणि तुम्हाला दाखवतो फेमस स्पॉट काय आहे ते. म्हणजे माथेरान, तुम्हाला देखील माहिती असेल. हे माथेरान आहे. आणि इथून वरती जातात, इकडे पुढे निघतो. मग तो म्हणजे याला आपला कर्जत, तर म्हणजे त्या साईडला निघतो. आणि आता याच रोडने आपल्याला पकडून जायचं आहे चिपळूणला. कर्जत क्रॉस केलेली आहे. आणि खोपोलीला जो शॉर्टकट जातो ना, तिथून आपण मारणार आहोत, कारण सरळ तो एक्सप्रेसला जातो. आणि आपण शॉर्टकटने चाललो. सो लेफ्ट मारून आपण जो खोपोलीला निघतो तिथून जाऊयात. आणि मग नंतर पाली मार्गी रोहा. रोड तर खूप सुंदरच आहे. आणि कधी जात असेल तर एका इथून व्हिजिट नक्की द्या या रोडवरून, कारण का रोड
मस्त बनवला आहे, पूर्ण कॉन्क्रीटचा आहे शेवटपर्यंत. जोपर्यंत आपण खोपोलीच्या फाट्यावर नाही पोहोचत ना तोपर्यंत, आणि रोड अप्रतिमच आहे. मध्ये बोललो होतो की मध्ये सिंगल वे पण आहे, आणि रस्त्याचं काम थोडं बऱ्याच म्हणजे कालावधीपासून बंदच असेल मला तर वाटतं, कारण मी इथून अपडाऊन करत असतो. त्यामुळे रस्त्याचं काम आहे, चालू आहे. पण रस्ता मस्त आहे, तुम्ही लगेच पोहोचू शकता इथून. आपला कुठे लोणावळा वगैरे तुम्हाला जायचं असेल तुम्ही या रोडने नक्की जा. गाईस तुम्हाला बोललो होतो ना की हा रोड बाहेर निघतो, आणि हा बघा हा बाहेर निघतो रोड. सो इकडून तुम्ही इकडे गेलात ना की हा पनवेलला जातो रिटर्न, आणि इकडून तुम्ही या साईडनं लेफ्ट मारलात तर खोपोली लोणावळा या साईडला जातो रोड. आणि आम्ही खोपोलीचाच रोड पकडून चाललो आहे, आणि तिथून मग पुढे महाराजांच्या चौकाच्या इथून राईट घेऊ, आणि मग तो रोड जाईल पाली साईडच्या रोडला फाट्याला, तो पाली फाट्याला जाईल. आणि मग तिथून मग आम्ही लेफ्ट मारून मॅजिकाच्या इथून सरळ रोहा मार्गी निघू. पुढे आलो आहे आपण आता, खोपोलीमध्ये पोचलो, आणि खोपोलीमध्ये पोचलो आहे तर पुढे सरळ जाल तर तुम्ही लोणावळ्याला जातो तोच रोड. याचं कारण म्हणजे की आपल्याला गाडीमध्ये CNG तर ऑलरेडी आहे, पण ती अर्धी आहे, आणि म्हणून आता इथे आपण फुल करून घेऊयात, म्हणजे जेणेकरून आपल्याला टेन्शन नको. पुढे CNG पंप असेलच तरी पण आपण इथे टाकून घेऊयात, म्हणून इथून मी गाडी टाकली. CNG टाकून घेतो आधी, आणि मग पुढे निघूया. झोप आली आहे. बाई तू किती एक्सायटेड आहेस सांग ना. खूप एक्साइटेड आहे. कसं वाटतं तुला जर्नीला? एकदम मस्त, मजा येते. भाई घाम फुटलाय जाम. झोप येते खूप. झोप येते? झोपून घे मग. येस. आता झोपणारच आहेस ते मला माहिती आहे. त्याला काहीतरी खाऊन. फादर CNG टाकलेली आहे, फुल केली आहे. थँक्स मित्रा. मित्रांनो बोललो होतो तुम्हाला की आपल्याला लेफ्ट मारायचं आहे. हा लेफ्ट मारला की इमॅजिकाला जातो, आणि हा इकडून सरळ तुम्ही राईट मारून पुढे गेलात ना की तो याला जातो, आपला पेण अलिबाग त्या साईडच्या रूटला जातो. आणि आपण लेफ्ट मारला, लेफ्ट मारून आपण सरळ जाणार आहोत, आणि सरळ आपल्याला डायरेक्ट हा रोहाला निघतो बाहेर मधून. तर तोच रोड पकडून आपण पुढे निघालो आता. थोडं चेंज झालं. आता ताईचं घर लागतं, म्हणजे माझ्या मावशीची मुलगी आहे ती इकडे असते परळीमध्ये. आमचा थोडा प्लॅन चेंज झाला, म्हणून आम्ही ती परळी तिला आलो, म्हणजे घरी तिच्या घरी चाललो आहे तिला सरप्राईज द्यायला. माहीत नाही आहे तिला पण अजून,
कॉल केले रिसिव्ह नाही केले पण तिच्या आता घरी चाललो. सो तिचं हे घर आहे. पोचलो आम्ही आता तिच्या घरी. लॉक खोलतच नव्हते, लॉक खोलतायत. हे बघा कसे आहेत बघा. अजून किती आम्ही एवढे फोन केले तरी तुम्ही कॉल रिसिव्ह नाही केला आमचा. आहे बघा किती फोन केलेत, सगळे झोपलेत. घड्याळ्यात बघा, घड्याळ्यात झालेत 8-11. ते अजून उठायचा पत्त्या नाही, सगळेच झोपले. ही बघ ही मनूताई, इकडे पलक, ही बघ. हिला तर अजून काय उठायची सुधत नव्हती मी आलोय की नाही. बघ इकडे बघ, हे बघ आत्ता उठलेत. पूर्ण AC मस्त कूल चालू आहे. ही मनूताई तर कधी आली काय माहिती नाही. कशी आहेस? हे बघ AC लावले मस्त आणि AC मध्ये फुल झोपले. पाहू बाकी सगळे मस्त कसे झोपलेत. कशी आहेस तू? बरी आहे ना? कसं वाटतं तुला इकडे? कारण बोललीस नाही मला. हा मस्त. हे पाणी दिलंय. मनूताई आताच उठली आहे. ते बघा डोळ्यावरती अजून झोप आहे तिच्या. बघ कसली असते बघ गोड एकदम. अरे वा, कधी आलीस तू? दोघींचा फोटो लावलाय इथे मस्त. आणि मनूताई आमच्याकडे तर येत नाही कधी, तिला आठवतच नाही आमच्या घर. त्यामुळे तिला इथे बरं वाटतंय. बघ किती बरं आहे. पोरं राहत नाही सांगते, काय कारण सांगते ना, एक नंबर. काही आता आम्ही निघालो इथून आणि चहा पाणी मस्त झालेलं आहे. चहा पाणी पण एकदम ओके झालेलं आहे काम. आता आम्ही निघालोय. थँक्यू. परत एकदा भेटू आपण. पुढच्या वर्षात आम्ही जेव्हा पूर्ण नक्की भेटू. मनूताई, अरे मनूताई तर बघा इकडे आतमध्येच गेलेली. ही पाहू बघा आत्ता उठली आहे. मनूताई चले बाय, जातो. पायल बाय. चलो बाय. ताईच्या इथून आम्ही जस्ट निघालो आता आणि आता गाडीच्या इथे पोहोचलोय. गाडीसाठी माणसं वाट बघतायत. गाईज आता आपण पोचलोय रोहाच्या इथं, बोलतो रोहाच्या इथपर्यंत पोचलो आहे. आणि पुढे लिहिलेलं आहे लेफ्ट टर्नला पणजी, रत्नागिरी, महाड. आणि जर तुम्ही राईट मारलात तर मुंबई पनवेल, अलिबाग त्या साईडला जाऊ शकता. सो आता इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं, म्हणजे आपल्याला जायचं आहे चिपळूण रत्नागिरी या साईडला. सो तो आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे. वाकणमधून लेफ्ट मारायचा. लेफ्ट मारल्यानंतर आपण जाऊयात इकडे रत्नागिरी साईडला. या साईडला आपण राईट मारतो तेव्हा जातो मुंबई साईडला, पनवेल मुंबई, किंवा अलिबागला जायचं असेल सुद्धा तिकडे जातो. आणि हा रोड जातो तो लेफ्ट मारून आपण रत्नागिरी. रोड पण मस्त बनवला आहे आणि खूप मोठा रोड आहे. मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता आम्ही थोडं पुढे आलो आहे. म्हणजे तिकडून आम्ही जो लेफ्ट मारला होता तो लेफ्ट मारून आम्ही आतमध्ये आलो आहे. आणि तुम्हाला पुढे दिसतच असेल, म्हणजे हे आहे कोकण रेल. याच्या वरतून आहे ना कोकण रेल जाते ती. या बघा हा रूट आहे कोकण रेलचा. सो हा बघा समोर. सो गाईज आता आम्ही पोचलो माणगावला. आणि माणगावला पोचलो तर नाश्त्याची वेळ झाली आणि नाश्ता पण करायचा आहे. सो नाश्त्यासाठी थांबलो आम्ही. इथे टेस्टी नाश्ता म्हणून आहे, तिथे आम्ही आता नाश्ता करायला थांबणार आहोत. तर सगळे उतरलेत, मी बाकी आहे उतरायचा. फक्त गाडी आमची धुवायची सुद्धा आहे तिला. तिथे टेस्टी नाश्ता आहे, ऑर्डर देतो आहे आता. सगळे उतरले. पैशाची बॅग घेतली आहे, पैशाची बॅग आहे, जाम पैसा आहे. सगळ्यांचं
नाश्ता करून झाला. आता आम्ही नाश्ता करून झाल्यानंतर आता निघणार आहोत आणि त्यानंतर पुढचा स्टॉप असा विचार झाला आहे की महाडला घ्यावा, कारण का CNG टाकायची. CNG फुल केल्यानंतर मग आमचा पुढचा प्रवास असेल तो म्हणजे चिपळूण. आता नाश्ता मस्तपैकी झाला. नाश्ता कसा होता? मस्त एकदम टेस्टी होता ना? एकदम टेस्टी नाश्ता होता. आम्ही मी वडापाव खाल्ला, फादरने काय मिसळ खाल्ली आणि बाकीच्यांनी सुद्धा वडापाव खाल्ला. आता निघतो आम्ही, भेटूया तिकडे पुढे. महाडला थांबतो आम्ही, CNG टाकायची आहे. सो गाईस चला भेटू तिकडे पुढे. निघायचं असेल ना तर सध्या लवकर निघा, कारण रस्त्याचं काम चालू असतं ना इकडे, तर जाम ट्रॅफिक आहे. आणि हे बघा ट्रॅफिक, फुल ट्रॅफिकमध्ये गाडी आहे. भरपूर ट्रॅफिक आहे, चारही साईडनं गाडी भरपूर. त्यामुळे लवकर मॉर्निंगला निघालात तर बरं पडतं, कारण का पुढे काही काम चालू असल्यामुळे ट्रॅफिक असेल. मी दाखवतो पुढे. इथे पूर्ण रोडचं काम चालू आहे मागे, आणि मग इथून आम्ही आता पुढे जाऊ आणि मग तो घाट लागेल. पण आपल्याला घाटात नाही जायचं आहे, त्या नवीन जो गुफा झाला आहे ना तिथून जायचं आहे आपल्याला. सो इथे ट्रॅफिकवाले असतात मित्रांनो, आणि याच्या पुढून इकडून कशेडी घाटात जातो. हा रोड कशेडी घाटात आणि हा गुफ्याच्या इकडे जातो. सो आता आपल्याला गुफ्याचा रोड पकडून जायचं आहे. सो गाईस आता तो टनल आपण पाहणार आहोत. आता चिपळूणला जो निघतो रोड, म्हणजे त्या टनलमधून आपण जाणार आहोत, तो बघा. सो गाईस तुम्ही पाहिला असेल किती मोठा टनल आहे, आणि तो टनल म्हणजे कशेडी घाटवरती आहे आणि तो घाटातून रोड जातो. पण आपण डायरेक्ट म्हणजे हा डायरेक्ट घाटात न जाता खालून रोड जातो. घाट उतरल्यानंतर आता आम्ही आलो आहे पुढे थोडंसं, म्हणजे त्या टनलमधून पुढे आलो. इथे कोकण रेल्वे म्हणून लिहिलं आहे बघा वरती. सो आता इथून म्हणजे पुढे जाऊन आम्ही चिपळूणला स्टॉप घेणार आहेत, म्हणजे डायरेक्ट चिपळूणला तुम्हाला भेटू. आता चिपळूणला थांबून मग जेवू वगैरे, आणि मग जेवल्यानंतर मग पुढे घराकडे जाऊया. आता तुम्हाला डायरेक्ट आम्ही भेटू चिपळूणमध्ये. चला बाय मित्रांनो. आता पोचते घाट आम्ही सोडलं आहे आणि खाली उतरतो आहे. आता दाखवणार होतो कसं आहे कसं नाही, पण व्हिडिओ काढायला जमली नाही, बाकीचे सगळे झोपलेत त्यामुळे. आणि आता उतरतो त्यामुळे मी व्हिडिओ चालू केला. सो आता आम्ही चिपळूणला डायरेक्ट तुम्हाला दाखवतो कसं असेल मग ते चिपळूणमध्ये. मित्रांनो आता आम्ही पोचलो परशुराम घाट, आणि परशुराम घाटातून बघा व्हिडिओ असेल हा. परशुराम घाटात आहोत आता. गाईस आम्ही आता पोचलो मार्गतमान्यामध्ये. आमचा स्टॉप होता चिपळूण, पण चिपळूणला काय आम्ही थांबलो नाही. थांबलेलो पण जेवायची काही सोय नव्हती. जेवायचं होतं, पब्लिक बघा तोंड बघ
तोडतो बघा इकडे बघा. भूक लागली आखी इथे तर मागे वैतागलेत आखे. वडेपाव वरतीच आहे सकाळपासून. सो आता मार्गदमण्यामध्ये आलोय आम्ही आणि मार्गदमण्यामधून फादर गेले तिकडे हॉटेलला विचारायला की जेवायला आहे की नाही. म्हणजे चालू तर होतं पण बघूयात पहिले विचारून येऊ द्यात. गाईज आता आम्ही पोहोचले मार्गदमण्यामध्ये आणि जेवायला आज फादर बघून आले होते आणि जेवायलाच चाललो आम्ही. इंदिरा हॉटेल इथे इंदिरा हॉटेल म्हणून आहे ते तुम्हाला दाखवतात आम्ही पुढे गेल्यावरती. हे मार्गदमण्या आहे. मार्गदमण्यामधनं आपल्याला त्या साईडला सरळ मागे जायचं आहे. सो थांबा 2 मिनटं. हे बघा मित्र इथे आहे इंदिरा हॉटेल आणि मी गाडी इथं पार्क केली. तो तिकडे सरळ जातो तो गुहागरला जातो आणि इकडे परत रिटर्न येतो तो म्हणजे मुंबई साईडला आपण बाहेर पडू शकतो चिपळूणच्या दिशेने. आणि हे इंदिरा हॉटेल आहे इथे आता मी जेवायला आलो आहे. तुम्हाला दाखवतो नंतर जेवायला काय काय असणार आहे फूडमध्ये. गाईज आता ऑर्डर दिली आहे. थकलेले प्रवासी आहे ते सगळे आणि आता जेवायसाठी थांबलोय मार्गदमण्यामध्ये. मगाशी सांगितलं तुम्हाला रुचिरा हॉटेल सॉरी इंदिरा हॉटेल म्हणून आहे. आणि जेवायला ऑर्डर दिलेली आहे चिकन थाळी आणि व्हेज बिर्याणी आहे वाटतं. चिकन बिर्याणी आहे. हो दमदी बिर्याणी. बापरे मोठी ऑफर केली आहे. चिकन बिर्याणी सांगितली चिकन बिर्याणी सांगितली आहे. तर आता जेवण आल्यानंतर दाखवतोच तुम्हाला जेवणाला काय काय असणार आहे मस्त. पब्लिकचं आता जेवण झालंय. जेवण मस्त होतं ना माझं. कसं होतं जेवण? जेवली पोट भरून जेवली ना. हा म्हणजे आता रात्री जेवायला नको. श्रुती जेवण कसं होतं? एक फादर जेवण कसं होतं? छान एक नंबर. सो आता आम्ही तळीला निघतोय. तळीवरून मग आम्ही घरी जाणार आहोत. सो आता तळीसाठी निघतोय. चावी कोण? तर गाईज आम्ही पोचलोय तळीमध्ये आणि तळीमध्ये खूप मोठी लाईन आहे CNG पंपावरती. बोललो CNG टाकूनच घेऊ. उद्या टाकणार होतो पण नंतर बोललो आता आहे चालू तर मग टाकूनच घेऊ. सो मी आता पंपावरतून बघा किती मोठी लाईन आहे. सो फादर गेले चेक करायला लाईन किती मोठी आहे म्हणून. खूप मोठी लाईन आहे पंपावरती आणि बघा एवढी मोठी लाईन आहे. सो इकडे जातो तो चिपळूणला जातो रिटर्न मागे आणि इकडे जातो तो गुहागर बीचवरती जातो. तर आपण तिकडेच म्हणजे त्या साईडलाच पंप आहे. समोर इंडियन ऑइलचा पंप दिसतो इथे समोर. इथे CNG टाकून मग रिटर्न आपण मागे जायचं आहे तिकडे. तर म्हणजे यांच्या आजोळी जायचं आहे माझ्या वाईफच्या. सो माझा मुलगा बघा हाय चॅम. सो गाईज आता पोहोचलो आहे. नंबर पण आला आहे पण 11वा नंबर आहे. बघितलं मगाशी कुठे होतो आणि आता पोहोचलो आहे. किती लांब आहे बघा. तिकडे असेल ते CNG पंप आहे आणि तिकडे भरतायत. सो एवढ्या लांब आणि एकच आहे इकडे तळीमध्ये. म्हणजे पूर्ण चिपळूणमध्ये म्हणजे चिपळूणच्या आतमध्ये जर गुहागरला येत असाल ना तर एकच CNG पंप लागतो. तो म्हणजे इंडियन ऑइलचा इथे आहे तळी. म्हणजे शृंगातळीच्या इथे तुम्हाला भेटेल CNG पंप. फायनली गाईज आम्ही निघालो तिकडून तळीवरून आणि तळीवरून आता चिखली फाट्याजवळ आलो आहे. चिखली फाट्याच्या इथून लेफ्ट मारायचा. लेफ्ट मारल्यानंतर तो जातो परचुरीला म्हणजे घरी डायरेक्ट सासरवाडी. सो आता तिकडे झालो लेफ्ट मारून. आता पुढे निघतोय पोचू पुढे. रस्ता खूप मस्त आहे पण थोडा ओबडधोबड असल्यामुळे पुढे वळणं खूप आहे. फायनली गाईज आम्ही पोहोचलो आहे परचुरी गावामध्ये. आता पोहोचलो आहे. सो आणि माझ्या मिसेसच्या गावी आम्ही आलो आहे. इकडून बघा इथून लेफ्ट टर्न घेतला की बौद्धवाडीमध्ये जातो आणि प्रॉपर परचुरीमध्ये.
सो आता आम्ही गावी म्हणजे घरात इथे पोचल्यावरती मी दाखवतो तुम्हाला कसं आहे आमचं घर आणि सगळं काय. हॅलो गाईज, फायनली आम्ही पोचलो आहे माझ्या वाईफच्या गावी पोचलो, म्हणजे तिच्या माहेरी तिच्या माहेरी पोचलो आहे. आणि ते परचुरी गाव आहे, हे मस्त परचुरी गाव आहेत. आजोबा देखील आलेत आम्हाला घ्यायला, आजोबा आलेत आम्हाला घ्यायला. कसे आहेत? बरं आहे ना? हाय करा हाय करा हाय करा हाय. हां, तर आता सामान पण काढायचं आहे. सगळं सामान काढल्यानंतर मग आम्ही सगळं सामान ठेवून देऊ आणि गाडी मी लावून घेतो मग त्या साईडला. आणि मग आता ते आमचं घर आहे, म्हणजे वाईफचं घर आहे ते. हा पत्रा लावला आहे ना, तो घर आहे त्यांचा. सो आता निघाली आहे आम्ही चाललोय सगळं बोजा बिस्तरा घेऊन. आम्ही मी काय बोलतो मित्रांनो, जर माझं यूट्यूबवरती नवीनच चॅनल आहे आणि तुम्हाला जर व्हिडिओ नक्की आवडली ना, तर कशी ट्रॅव्हलिंग कशी केली, काय एन्जॉयमेंट केली, सो तुम्ही बघाल तर तुम्हाला कळेल. आणि माझ्या यूट्यूबला थोडंसं, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा आणि शेअर देखील करा. आणि आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब, लाईक करा. सो थँक्यू सो मच. इथेच मी व्हिडिओ स्टॉप करतो आणि पुन्हा एकदा भेटेन तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये.